श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी आलेली आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा, जिला आपण व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखत असतो। तर बघा, गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित असते। या दिवशी आपण गुरूंची सेवा करायची असते, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतात। ज्यावेळी आपल्याला आपल्या गुरूंचे आशीर्वाद मिळतात त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही। आणि गुरुवारी ही पौर्णिमा आल्यामुळं या गुरुवारचं जे महत्त्व आहे ते आणखीनच वाढलेलं आहे। तर बघा, पौर्णिमा तिथी ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन करून घेण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती स्वतः भ्रमण करत असतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो। आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। या दिवशी आपण जी पण सेवा करतो, उपाय करतो, तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। आणि म्हणूनच आपण या दिवशी ही सेवा केली तर त्याचं देखील फळ हे आपल्याला मिळणार आहे। म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठताच आपल्याला उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे। यामुळं एका रात्रीत आपलं नशीब बदलून आपल्या आयुष्याचं सोनं होईल। घरामध्ये पैसा, धनधान्य, संपत्तीत वाढ होईल। कुटुंबाची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल। आता बघा, प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांना कधीही कशाचीच कमी पडू नये। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न असावी, आपल्या घरामध्ये सदैव हसत खेळत वातावरण असावं, आनंदी वातावरण असावं, आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता येऊ नये, आपल्या मुलांवर कधीही वाईट संकट येऊ नयेत असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं। माझ्या मुलाची नोकरीमध्ये प्रगती व्हावी, शिक्षणामध्ये प्रगती व्हावी असं तर प्रत्येकाला वाटतं। आणि म्हणूनच या सर्व अडचणी ज्या आहेत आपल्या घरामध्ये असतील, म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, आपला व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा आपण कितीही कष्ट केले तरी त्या कष्टाचं, मेहनतीचं योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नसेल, तर आजचा जो उपाय आहे तर तो तुम्ही नक्की करायचा आहे। तर बघा, हा उपाय कधी करायचा, कोणत्या वेळेस करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा। चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सकाळी उठताच आपल्याला आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर बघा, आपल्या घराची जी शेवटची खोली असेल, जी शेवटची रूम आहे, तर तिथून आपल्याला स्वच्छ करत, म्हणजे ही खोली झाडून काढत, झाडू मारत आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाजवळ सगळा घरातील केरकचरा आणायचा आहे आणि तो आपल्या घराबाहेर फेकून द्यायचा आहे। यामुळे देखील आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती बाहेर काढली जाते। त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील, फाटलेले कपडे असतील, तर ते देखील आपल्याला घराबाहेर काढून टाकायचे आहेत। अशा वस्तूंमुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता टिकून राहत असते, आपल्या घराची प्रगती होत नाही। म्हणून अशा तुटलेल्या फुटलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपल्याला पौर्णिमा येण्या अगोदरच आपल्या घरातून बाहेर काढून टाकायच्या असतात। तर बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला स्वच्छ घर करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकली तरी चालेल। त्यामुळं आपलं शुद्धीकरण होतं, आपली मन प्रसन्न होतं। आपलं मन प्रसन्न असल्यावरती अशा प्रसन्न मनाने जर आपण कोणतीही सेवा केली, उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते शीघ्र आपल्याला प्राप्त होत असतं। तर बघा, स्वच्छ स्नान केल्यानंतर तुम्हाला तुमची नित्य देवपूजा करून घ्यायची आहे। नित्य देवपूजा करून घेतल्यानंतर तुम्हाला बघा, अन्नपूर्णा मातेची देखील या दिवशी सेवा करायची आहे। किचन ओट्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढून
या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला ईशान्य कोपऱ्याला जो आहे स्वयंपाक खोलीचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक छोटंसं स्वस्तिक काढून त्याच्यावरती आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा तुम्ही तेलाचा लावलात तरी चालेल, तुपाचा लावलात तरी चालेल. आणि या पद्धतीनं तुम्हाला गॅस शेगडीची देखील पूजा करायची आहे. कारण की आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णा प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडत नाही. अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात माता पार्वतीचं रूप मानली जाते आणि म्हणूनच आपण या दिवशी अन्नपूर्णेची सुद्धा सेवा करायची आहे. गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांची पण सेवा करायची आहे. तारक मंत्राचं पठण करा, श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करा. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, थोडंसं हळद आणि गोमूत्र आणि थोडं पाणी मिक्स करून तुमच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे. यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी वात घालून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये कुंकाची पेस्ट तयार करायची आहे पाणी घालून. आणि त्या कुंकाच्या पेस्टनं तुमच्या उंबरठ्यावरती तुम्हाला 3 स्वस्तिक काढायचे आहेत. एक उजव्या बाजूला, एक डाव्या बाजूला आणि एक मध्यभागी. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती 3 स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत. 3 स्वस्तिक काढून घेतल्यानंतर तुम्हाला स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. आणि तुमच्या मुख्य दरवाजावरती देखील तुम्हाला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अष्टलक्ष्मी काढायची आहे. म्हणजेच अष्टलक्ष्मीचं प्रतीक तुम्हाला काढायचं आहे. तर बघा, याच कुंकाच्या पेस्टनं तुम्हाला हे जे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहे तर ते काढायचं आहे. तर बघा कसं काढायचं, तर 8 कुंकाची बोटं आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती ओढायची आहेत. डाव्या बाजूला ओढा किंवा उजव्या बाजूला ओढा. तर बघा, पहिलं बोट ओढल्यानंतर आपल्याला अधिलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. दुसरं बोट ओढल्यानंतर आपल्याला धनलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. तिसऱ्या वेळेस धान्यलक्ष्मीचं स्मरण करा. चौथ्या वेळेस गजलक्ष्मी, 5व्या वेळेस संतानलक्ष्मी, 6व्या वेळेस वीरलक्ष्मी, 7व्या वेळेस विद्यालक्ष्मी आणि 8व्या वेळेस विजयलक्ष्मी म्हणजेच विजयालक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. ही 8 लक्ष्मीची नावे आपल्याला आपल्या मनामध्ये म्हणायची आहेत. यानंतर आपल्याला तिथं हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. यानंतर आपण जो दिवा घेतलेला आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याखाली तुम्हाला मुठभर किंवा चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत. त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. तर बघा, अशा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जर अष्टलक्ष्मीचं स्मरण केलं, अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं, तर यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होत असतात असं म्हटलं जातं. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवेश होतो. आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे तर ती बाहेर निघून जाते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि यामुळंच आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती ही जी अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहे तर ते काढायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीची 3 पानं घ्यायची आहेत. तुळशीची 3 पानं स्वच्छ असावी, ती कुठेही फाटलेली किंवा तुटलेली अशी असू नयेत. स्वच्छ 3 पानं घ्यायची. त्यानंतर एक नवीन लाल रंगाचं कापड घ्यायचं. आणि हे जे कापड घेतल्यानंतर आपण ही जी तुळशीची 3 पानं घेतलेली आहेत तर ती तुम्हाला या कापडामध्ये बांधायची आहेत. त्यासोबतच तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं देखील याच्यामध्ये बांधायचं आहे. याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि यानंतर तुमच्या मुख्य दरवाजावरती जिथे पण जागा असेल त्या ठिकाणी ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे. तर ही किती दिवस ठेवायची, तर बघा, ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला चातुर्मास संपेपर्यंत तुमच्या मुख्य दरवाजावरती ठेवायची आहे. आणि ती चातुर्मास संपल्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. तर अशा पद्धतीनं हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे.